तर खऱ्या अर्थानं उद्योग विश्वाचा आधारवड असलेला प्रसिद्ध असं नाव, देशातल्या सर्वात जुन्या उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि अनेक उद्योजकांचं प्रेरणास्थान, मार्गदर्शक, दिशादर्शक असलेले रतन टाटा यांनी अखेरचा निरोप घेतलाय। रतन टाटा यांचं वयाच्या 86व्या वर्षी निधन झालंय, प्राणज्योत मालवली आहे। रतन टाटा यांची प्रकृती अत्यवस्था असल्यामुळे त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू होते। त्यांनी कालच या संदर्भात सकाळी ट्विट करून माहिती दिलेली होती, कोणत्याही अफवा पसरू नका, मी माझ्या रेग्युलर चेकअपसाठी आलेलो आहे आणि सध्या काळजीचं काही कारण नाही असं त्यांनी स्वतः सांगितलेलं होतं। मात्र रात्री त्यांची प्राणज्योत मालवली आहे। काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला। रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशासह उद्योग विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे। उद्योगपती रतन टाटा यांनी देशात आलेल्या प्रत्येक संकटाला मोठी साथ दिली आहे। शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत आणि त्यासाठी सलामीची ही सगळी तयारी जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते। राज्य सरकारच्या वतीनं ही सगळी तयारी केली जाते। पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे आणि त्यांच्या निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आपण बघतोय। एक उद्योग सूर्य मावळल्याचं दुःख प्रत्येकाच्या मनात आहे। घराघरात वेगवेगळ्या कारणांनी पोहोचलेले टाटा यांची ओळख ही कुणीही कधीच विसरू शकणार नाही अशी। अन्न, वस्त्र, निवारा आणि प्रवास या माणसाच्या प्रमुख गरजा लक्षात घेऊन, ओळखून त्या सगळ्याच क्षेत्रात आपली छाप उमटवणारे संस्था आणि त्या संस्थेचं सर्वा म्हणजे स्वतः रतन टाटा। जाज्वल्य व्यक्तिमत्व मात्र आता हरपलेलं आहे। जिथे गरज असेल तिथे कठोर होणारे, मात्र मनानं हळवे, सोज्वळ, सात्विक आणि कर्तव्यनिष्ठ अशी त्यांची ओळख। देशावर आलेलं कोणतंही संकट ते जणू काही आपल्या घरावरती आलेला संकट आहे असं मानून आजवर प्रत्येक गरजेच्या वेळी त्यांनी मदतीचा हात हा केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, सर्वसामान्य नागरिकांसाठी दिला। टाटांच्या ज्या काही संस्था आहेत त्या सगळ्या संस्था सेवाभावी कार्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत। आपली सगळी संपत्ती त्यांनी टाटा ट्रस्टसाठी समर्पित केली आणि त्याचबरोबरीनं जिथे गरज असेल तिथे त्या लोकांना, शिक्षण क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, आरोग्य विभाग असेल, अशा सगळ्या ठिकाणी मदत देण्याचं काम केलं। आज त्यांच्यामुळे अनेक कॅन्सरवरती मात करून जीवन अतिशय आनंदाने जगणारे सर्वसामान्य नागरिक आपण पाहतो आहोत। कर्करोगावरती मात करणारी संस्था सुद्धा त्यांनीच उभी केली। तर अगदी घरातल्या छोट्या मोठ्या भांड्यांपासून ते आपल्या प्रवासापर्यंत प्रत्येक गोष्ट कशी सुखकर होईल, आरामदायी होईल, आनंददायी होईल याचा प्रयत्न करणारी अशी ही आगळीवेगळी भारतातली अग्रणी संस्था। या संस्थेचं नाव घेतल्याशिवाय उद्योग विश्वाच्या कुठल्याही कार्याची सुरुवात होऊ शकत नाही असं हे क्षेत्र आणि त्या क्षेत्राचे सर्वेसर्वा रतन टाटा। आपण अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी सध्या त्यांच्या निवासस्थानाबाहेर आहेत, देवेंद्र कोल्हटकर। देवेंद्र, शासकीय इतमामामध्ये हे अंत्यसंस्कार होणार आहेत, त्यासाठीची जय्यत तयारी सुद्धा होताना पाहायला मिळते। काय स्वरूप असणार आहे ज्यावेळेला इथे सलामी दिली जाईल? प्रज्ञा, उद्योगपती रतन टाटा यांचं जे कुलाबा इथलं निवासस्थान आहे या ठिकाणी आता पोलीस असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील ते दाखल झालेले आहेत। त्यांचे आप्तस्वकीय तर आहेतच आहेत आणि जी माहिती मिळते त्यानुसार काही वेळानंतर हे पार्थिव जे आहे ते NCPA नरिमन पॉइंट इथे घेऊन जाण्यात येणार आहे। त्या ठिकाणी ते अंत्यदर्शनासाठी सर्वांसाठी ठेवण्यात येणार आहे आणि पुढे वरळी इथल्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती पारशी पद्धतीने अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। शासकीय इतमामात हे सगळे अंत्यसंस्कार जे आहेत ते पार पडणार आहेत। राज्य शासनाने दुखवटा देखील जाहीर केलेला आहे। त्यामुळे आपण बघतोय की आता काही वेळानंतर रतन टाटा यांचं पार्थिव जे आहे ते कुलाबा इथल्या निवासस्थानाहून पुढे NCPA नरिमन पॉइंट इकडे रवाना होणार। तत्पूर्वी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त जो आहे तो या सगळ्या कुलाबा परिसरामध्ये आहे। जे पोलिसांचं एक बँड पथक असतं ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे। पोलीस कर्मचारी जे आहेत ते मोठ्या संख्येने आहेत। त्यामुळे पुढील ज्या काही शासकीय प्रक्रिया आहेत त्या देखील काही वेळानंतर ठरलेल्या ठिकाणी पार पडणार आहेत। नक्कीच शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार होतील आणि त्यासाठीची तयारी सुद्धा आपण होताना पाहत आहोत। पोलीस प्रशासन इथे सज्ज झालेलं आहे आणि ज्या पद्धतीने आपण म्हणतो की ही सलामी दिली जात असते,
त्याच पद्धतीनं संपूर्ण दुखवटा जो आहे तो एक दिवसाचा या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आपण बघतोय पाळला जातोय। या अनुषंगानं पोलीस प्रशासनानं आतापर्यंत कशा पद्धतीनं तयारी केलेली आहे, ही जी काही सलामी दिली जाणार आहे त्याबद्दल थोडीशी माहिती द्या। देवेंद्र, अखेरची सलामी दिली जाणार आहे, त्यासाठीची सगळी तयारी ही होत असताना आपण पाहतो आहोत। देशातील दिग्गज आणि त्यात खास करून राज्यामध्ये ज्यावेळेला असे दिग्गज आपल्यामधून जातात त्यावेळेला त्यांच्यासाठी त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ अशा पद्धतीनं बंदुकांच्या सलामी दिली जाते। हवेमध्ये 3 गोळ्यांचा मारा केला जातो आणि ही सलामी दिली जात असते, त्यासाठीची तयारी आपण होताना पाहत आहोत। तसंच एक धून आहे, ती धून देखील वाजवली जाते, त्यांच्या स्मरणाप्रित्यर्थ ही धून वाजवली जाते। मात्र त्यासाठीची तयारी ही सध्या आपण कुलाबा इथल्या टाटा यांच्या घराबाहेर पाहत आहोत। त्यांचे सर्व नातेवाईक सध्या इथे उपस्थित आहेत आणि त्यानंतर आज अनेक दिग्गज जे आहेत ते सुद्धा आपल्याला इथे उपस्थित असलेले पाहायला मिळणार आहेत, कारण केवळ उद्योग विश्व नव्हे तर सर्वच क्षेत्रामध्ये त्यांचा अतिशय सहज वावर होता। पार्थिव आणलं जाते तेव्हाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। श्री रतन टाटा यांचं पार्थिव आता आणलं जातंय। अधिक माहिती घेऊयात, रौनक कुकडे आमचे प्रतिनिधी आहेत। रौनक, पार्थिव आणलं गेलेलं आहे आणि आता ज्या पद्धतीनं सलामी दिली जाते त्या पद्धतीनं दिली जाईल, काय नेमकी तयारी केली जाते, कशा पद्धतीनं सगळी तयारी इथली जी आहे ती होताना पाहायला मिळते? मुख्यतः प्रज्ञा, राजकीय शोक ऑलरेडी ऐलान करण्यात आला होता आणि मुख्यतः इथे आपण जर बघितलं तर NCPAच्या जवळपास मोठ्या प्रमाणावर जे टाटा ग्रुपचे एम्प्लॉईज आहेत ते त्याला येण्यास सुरुवात झालेली आहे आणि मुंबई पोलीसच्या वतीने वेगवेगळे रूल्स तयार करण्यात आलेले आहे, जिथं VVIP अंतिम दर्शन घेऊ शकतात। जे ग्रुपमध्ये काम करणारे एम्प्लॉईज आहे, कर्मचारी आहेत, ते वेगळ्या रूटने जाऊन घेऊ शकतात। त्यामुळे इथे तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि जी माहिती उपलब्ध होते आहे की साधारणतः 12:30-1च्या दरम्यान देशाचे गृहमंत्री अमित शाह हे देखील केंद्र सरकारच्या वतीने या ठिकाणी पोहोचतील आणि अंतिम दर्शन घेतील। त्यांच्यासोबत पियुष गोयल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी इथे पोहोचतील। त्यामुळे जगातील जे मान्यवर आहेत ते देखील पोहोचणार आहेत आणि जर केंद्रीय स्तरावरचे नेत्यांचं म्हटलं तर अनेक जे मंत्री आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचतील, अशा पद्धतीची माहिती उपलब्ध होते। नक्कीच, मात्र सध्या आपण बघतोय हे सगळे दिग्गज इथे पोहोचतील त्याआधी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं इथे ही सलामी दिली जाते, तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। महाराष्ट्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्र पोलीस जे आहेत हे इथे आपण उभे असलेले पाहतोय। याबद्दल थोडी माहिती मिळू शकेल रौनक, काय स्वरूपामध्ये सरकारच्या वतीनं शासनाच्या वतीनं त्यांच्या मृत्यूपश्चात गार्ड ऑफ ऑनर दिला जातो? इथे दृश्य आपण बघतोय त्यांच्या घराबाहेरची, जिथे त्यांच्या नातेवाईकांना हुंडका अनावर होतोय। या संपूर्ण परिसरामध्ये एक शोककळा पसरलेली आहे। मोठ्या संख्येनं पारसी बांधव इथे उपस्थित आहेतच आणि त्यांचे नातेवाईक, त्यांचे हितचिंतक हे मोठ्या संख्येनं आता इथे जमायला सुरुवात होती। इथे उपस्थित असणारे अनेक जण ना हुंडके अनावर होत आहेत। मृत्यूपश्चात दिला जाणारा हा एक सलामीचा प्रकार आहे। दुखवटा पाळला जातोय, मात्र हा दुखवटा पाळत असताना ध्वज जो आहे तो अर्ध्यावरती आणण्यात आलेला आहे आणि त्यानंतर सध्या ही सलामी दिली जाते तेव्हाची दृश्य आपण पाहतोय।
संपूर्ण उद्योग विश्व, संपूर्ण भारत सध्या हळहळलेला आहे. कारण रतन टाटा ही कोणी सर्वसामान्य व्यक्ती नव्हती, मात्र सर्वसामान्यांसाठीची व्यक्ती होती. सर्वसामान्यांसाठीच्या प्रत्येक गरजा पूर्ण करणारी अशी ही व्यक्ती. आणि केवळ दिग्गजांचा विचार त्यांनी केला नाही, तर सर्वसामान्य नागरिकांचा त्यांनी आधी विचार केला. त्यांच्या गरजा काय आहेत हे लक्षात घेऊन त्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते उद्योग विश्वात नवनवीन प्रयोग करत गेले. आणि त्यासाठी आलेली नॅनो कार ही त्यांची अतिशय लोकप्रिय ठरलेली अशी गाडी होती, जिचं नाव हे केवळ भारतातच नाही गाजलं, तर संपूर्ण जगभरात अतिशय स्वस्त आणि मस्त अशी पूर्ण भारतीय बनावटीची कार त्यांनी तयार केली होती. आणि त्यामुळे नॅनो कारची ख्याती ही संपूर्ण जगभरात पोहोचली होती. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल अशी कार तयार करण्याचं त्यांनी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं. आणि त्यातूनच त्यांच्या या प्रयत्नातनं साकार झालेली ही नॅनो कार होती. प्रत्येक वेळेला सर्वसामान्य नागरिक काय करू शकेल, त्यांच्या गरजा कशा भागतील, यासाठीचे सगळे प्रयत्न हे रतन टाटा यांनी केले होते. सर्वसामान्यांशी अतिशय पटकन जोडले जाणारे, त्यांच्याशी सहज संवाद साधणारे आणि तितक्याच सहजी राजकीय धोरणांशी सहज संवाद साधणारे अशी त्यांची ख्याती. रतन टाटा यांचा करिअरचा ग्राफ हा सुद्धा अतिशय प्रेरणादायी आहे. आज जिथे शिक्षण झाल्यानंतर मोठ्या कंपनीत मोठ्या पगारावर काम करावं अशी इच्छा व्यक्त करणारे तरुण तरुणी आपल्याला पाहायला मिळतात, तिथे रतन टाटांसारख्या या व्यक्तीनं, जो सोन्याचा चमचाच तोंडात घेऊन जन्माला आला, अशा व्यक्तीनं 1961 मध्ये पहिल्यांदा आपलं जे काम सुरू केलं ते टाटा स्टील या कंपनीमध्ये सामान्य कर्मचारी म्हणून काम सुरू केलं. इथूनच त्यांना सर्वसामान्य नागरिकांशी, त्यांच्या गरजांची ओळख झाली. आणि तिथून पुढे त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. जी जी गरज आहे सर्वसामान्यांसाठीची ती कशी पूर्ण करता येईल, त्यासाठी मी कसा कामी येईल, यासाठीच त्यांनी काम केलं. 91 साली त्यांनी टाटा ग्रुपच्या चेअरमनपदी त्यांची निवड झाली. जे.डी. टाटा यांनी आपलं पद त्यांच्याकडे 1991 साली सोपवलं. टाटांकडे समूहाचं सगळं चेअरमनपद आल्यानंतर समूहातील सर्व कंपन्यांमध्ये टाटांनी स्वतःची हिस्सेदारी वाढवली. 98 साली संपूर्णपणे भारतीय बनावटीची इंडिका कार टाटा मोटर्सनं बनवली. आणि कार विश्वामध्ये किंवा या कार जगतामध्ये एक मोठं असं क्रांतिकारी पाऊल हे स्वतः टाटा यांनी टाकलं. आणि संपूर्ण स्वदेशी बनावटीची मेड इन इंडिया गाडी ही बनू शकते हे त्यांनी दाखवून दिलं. आज टाटा यांची ही वाहनं रस्त्यावरनं धावताना आपण वारंवार पाहतोच, पण अगदी अंतराळात सुद्धा टाटांनी तयार केलेल्या, टाटांच्या या उद्योग समूहामध्ये तयार झालेल्या अनेक नानाविध अशा या वस्तू, मग टाटा स्टील्सचे बनवलेले काही गोष्टी असतील, सौर ऊर्जेसाठी बनवलेले पॅनल असतील, अशा अनेक गोष्टी या अंतराळात आहेत. कारण रॉकेटच्या माध्यमातून ते अंतराळात सुद्धा पोहोचलेले आहेत. आणि टाटा यांचं योगदान हे प्रत्येक क्षेत्रामध्ये मोलाचं आहे. अख्खच्या अख्खं कुटुंब ज्या वेळेला त्यांनी पाहिलेलं होतं की एकाच दुचाकीवरनं प्रवास करते, हे पाहून त्यांनी स्वस्तात ती कार बनवण्याची कल्पना लढवली. आणि त्यानंतर पूर्ण बनावटीची नॅनो कार जिचे ते जनक ठरले. 2012 मध्ये रतन टाटांनी टाटा समूहाच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला आणि सायरस मिस्त्री यांच्याकडे आपला पदभार दिला होता. मात्र त्यानंतर सायरस मिस्त्रींसोबत वाद झाल्यानंतर 2016 मध्ये टाटा पुन्हा एकदा टाटा समूहाच्या चेअरमनपदी विराजमान झाले. नटराजन चंद्रशेखरन हे सध्या टाटा समूहाचे चेअरमन आहेत. रतन टाटा यांच्या पश्चात त्यांचे धाकटे भाऊ जिमी टाटा, नोएल टाटा हे काम पाहतायत. तर रतन टाटा यांचे जे बंधू आहेत नोएल टाटा, यांना 3 मुलं आहेत, नोएल टाटा, लेह टाटा आणि माया टाटा. रतन टाटा यांचं कार्यकर्तृत्व एवढं मोठं होतं, त्यांचा गौरवान्वित करण्यासाठी त्यांच्याकडे इतकी कार्य होती की गौरवान्वित करणारे सुद्धा अक्षरशः थकावे.
1962 मध्ये टाटा समूहात त्यांच्या कामाच्या रूपानं सुरुवात झाली। आधी एका टाटा स्टील कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली। इतर देशांमध्ये आपला व्यवसाय विस्तारत असताना तब्बल 80 देशांमध्ये ते पोहोचले। 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण प्रदान करण्यात आला, तर 2000 साली पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं। गार्ड ऑफ ऑनरची ही धून आपण ऐकतो आहोत। कर्तव्यनिष्ठ, कर्तव्यदक्ष आणि सर्वसामान्यांप्रती कायमच प्रेरणास्थान राहिलेले असे हे रतन टाटा आता राहिले नाहीत। मात्र त्यांच्या जाण्यानं जरी शोककळा पसरली असली तरी प्रत्येक घराघरात पोहोचलेली अशी ही व्यक्ती आज अनेक वस्तूंच्या रूपानं रतन टाटा हे संपूर्ण भारतातल्या प्रत्येक घरात विराजमान आहेत। रतन टाटा हे 10 वर्षांचे असतानाच त्यांचे आई वडील हे वेगळे झाले होते। त्यानंतर त्यांची आजी नवाजबाई टाटा यांनी जीन पेटिट पारसी अनाथाश्रमातनं औपचारिकपणे दत्तक घेतलं। रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्यासह ते मोठे झाले। रतन टाटा यांनी सुरुवातीचं शिक्षण मुंबईतल्या कॅम्पियन स्कूलमध्ये घेतलं होतं। या शाळेमध्ये ते 8वी पर्यंत शिकले आणि त्यानंतर रतन टाटा हे कॅथेड्रल आणि जॉन कॉनन या स्कूलमध्ये शिकले। मागे सारखं नाही पण लावून उद्योग जगतातले
भीष्म पितामह अशी ओळख असणारे उद्योग सूर्य आपल्यात राहिलेले नाहीत, मात्र त्यांच्या आठवणी आणि त्यांचं दातृत्व हे मात्र कायम अनेक पिढ्यांच्या स्मरणात राहील। त्यांचं औदार्य, माणुसकी, त्यांच्यामध्ये असणारी विनम्रता असे अनेक खरं तर नम्रतेचे किस्से हे सुद्धा आता हळूहळू समोर येतील। एनसीपीए इथून भाग्यश्री प्रधान आमची प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहे। भाग्यश्री, पार्थिव आता त्यांच्या घरातून निघालेला आहे। एनसीपीएला सुद्धा आता लगबग वाढली असेल। नक्कीच प्रज्ञा, आपण जर बघितलं तर त्यांच्या बऱ्याच कंपन्या होत्या, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ते मोठे व्यावसायिक होते, त्यामुळे आज त्यांच्या कंपन्यातला प्रत्येक जण इकडे येण्याचा प्रयत्न करतोय। जी सोय केलेली आहे पोलिसांनी, ते 4 गेट इथे केलेले आहेत। त्यातलं पहिलं जे गेट असणार आहे ते त्यांच्या घरच्यांसाठी, नातेवाईकांसाठी, तसेच जे सेलिब्रिटी येतील त्यांच्यासाठी आणि नेते मंडळींसाठी असतील, पण बाकीची जी 3 गेट आहेत, दुसरं, तिसरं आणि चौथं, हे तिन्ही गेट सर्वसामान्यांसाठी असणार आहेत अशी माहिती जे आहे ते पोलीस देत आहेत। आपण जर बघितलं आत्ता तर सध्या इथे मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आलेला आहे आणि अजून देखील पोलिसांची जी कुमक आहे ती इथे येत आहे। आपण जर बघू शकतो आत्ता देखील दृश्यांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पोलीस इथे येत असल्याचं पाहायला मिळतंय। त्याचप्रमाणे आपण जर बघितलं प्रज्ञा, इथे तर मोठा बंदोबस्त तर आहेच, पण जे वातावरण आहे ते अत्यंत दुःखद आहे, कारण देश जेव्हा जेव्हा अडचणीत आला आहे तेव्हा रतन टाटा देशासाठी धावून आलेले आहेत। याचबरोबर त्यांची जी तत्व होती, जीवन मूल्य जी होती ती अत्यंत शिकण्यासारखी होती, त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडात फक्त आज रतन टाटा यांचंच नाव ऐकायला मिळतंय, पाहायला मिळतंय। आपण जर आत्ता बघितलं तर त्यांचं जे पार्थिव आहे ते त्यांच्या घरातनं निघालेलं आहे। अंत्यसंस्कारासाठी, अंत्यदर्शनासाठी ते एनसीपीए इथे ठेवण्यात येणार आहे आणि नंतर त्यांचं जे अंत्यसंस्कार आहेत ते वरळी येथे होणार आहेत अशी माहिती आपल्याकडे आहे। ज्या वेळेला ही अंत्ययात्रा निघेल त्यावेळेला मात्र इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यावेळेला पोलीस प्रिकॉशन घेतील अशी माहिती जी आहे ते पोलीस देत आहेत। काही ठिकाणचा रस्ता देखील थोड्या वेळापुरता का होईना बंद ठेवण्यात येऊ शकतो अशी जी शक्यता आहे ती सध्या इथे पोलीस वर्तवताना पाहायला मिळतात प्रज्ञा। अगदी, मात्र आपण जर बघितलं तर अतिशय संपूर्ण जो विश्वात त्यांची जिथे जिथे म्हणून संस्था आहेत अशा सगळ्या संस्थांचे कर्मचारी हे अंत्यदर्शनासाठी येऊ इच्छितात आणि त्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळी विशेष व्यवस्था ही खरं तर टाटा समूहाच्या वतीनं करण्यात आलेली आहे। त्याबद्दलची थोडीशी माहिती द्या। नक्कीच, आपण जर मी म्हटलं तसं प्रज्ञा, जो 1 नंबरचं जे गेट आहे एनसीपीएला, त्या गेटने त्यांचे नातेवाईक असतील, त्यांच्या कंपनीतली लोक असतील आणि सेलिब्रिटी आणि नेते मंडळी अशा या सर्व दिग्गज मंडळींना 1 नंबर गेटमधनं सोडण्यात येणार आहे आणि बाकीचे जे कर्मचारी असतील किंवा जे आपण म्हणू शकतो की त्यांच्या कंपनीमध्ये जे वेगवेगळ्या पोस्टला जे कर्मचारी आहेत त्यांना 2, 3 आणि 4 या गेटमधनं आतमध्ये जाता येणारे प्रज्ञा। आपण जर आत्ता बघितलं तर 2 आणि 3 गेट नंबरला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळते। लोक जी आहेत ती आतमध्ये जात आहेत। खरं तर अजून पार्थिव इथे पोहोचलेलं नाही, मात्र पार्थिव पोहोचण्याच्या आधीच गर्दी केलेली पाहायला मिळते। थोड्याच वेळात आपल्याला देखील जिथे पार्थिव ठेवण्यात येणार आहे तिथे सोडण्यात येईल, त्यावेळेला जे गर्दी आहे ती आपल्याला पाहता येईल। मात्र आत्ता हळूहळू जी लोक आहेत ती आतमध्ये जाण्यास सुरुवात झालेली आहे प्रज्ञा। नक्कीच, आणि ही थेट दृश्य आपण बघतोय ज्यावेळेला त्यांचं पार्थिव इथून नेलं जात आहे, त्यांच्या घरापासून निघालेलं आहे, तेव्हा मोठ्या प्रमाणात माध्यमं तिथे पोहोचलेली होती। माध्यमांचे प्रतिनिधी हे त्यांचं शव इथून घेऊन जात असताना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ही दृश्य पोहोचवत आहेत। भारताचा झेंडा आणि भारताच्या या ध्वजामध्ये गुंडाळलेला त्यांचा हा देह आपण पाहतो आहोत। ही थेट दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। टाटा समूहाचे सर्वेसर्वा आणि संपूर्ण देशाचा अभिमान, जाज्वल्य असं हे व्यक्तिमत्व, प्रेरणादायी असं हे व्यक्तिमत्व आज आपल्यामधून हरपलंय। मात्र त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि त्यांच्या प्रत्येक कृत्याचा, त्यांनी आतापर्यंत देशासाठी दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा विसर हा कधीही पडणार नाही। त्या वस्तूंच्या रूपानं ते प्रत्येकामध्ये कायमच राहतील। या बातमीवरती आपण राहणारच आहोत। तुर्तास घेतो एक ब्रेक।